नमस्कार. GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. आपण नेहमी ऐकतो एक देश एक कर, पण खरंच असं आहे का? म्हणजे आपण विकत घेतो त्या प्रत्येक गोष्टीवर सारखाच टॅक्स लागतो का? चला, आजच्या या विश्लेषणामध्ये आपण GSTच्या याच वेगवेगळ्या दरांची दुनिया जरा जवळून पाहूया. तर आपण काय काय बघणार आहोत? आधी GSTची मूळ संकल्पना समजून घेऊ. मग जीवनावश्यक, सामान्य आणि ऐशारामाच्या वस्तूवरचे टॅक्स रेट्स बघू. आणि शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकू. चला तर मग सुरू करूया. नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपला पहिला टप्पा आहे GST. एक देश वेगवेगळे दर. नावाप्रमाणेच एक देश एक कर या घोषणेमागे दरांची एक वेगळीच दुनिया कशी आहे ते पाहूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, सगळ्या वस्तूंवर GSTचा दर एकसारखाच असतो का? याचं साधं आणि सोपं उत्तर आहे नाही. वस्तू आणि सेवेच्या गरजेनुसार आणि प्रकारानुसार GSTचे दर बदलतात. आपली जी GST प्रणाली आहे ना, ती मुख्यत्वे 5 दरांच्या रचनेवर उभी आहे. हे दर म्हणजे 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. चला, एक एक करून हे दर समजून घेऊया. आता वळूया आपल्या दरसूचीच्या पहिल्या भागाकडे, म्हणजे जीवनावश्यक वस्तू. नावावरूनच कळतंय, यात अगदी रोजच्या जगण्या मरण्याच्या गोष्टी येतात. आणि यातला पहिला दर आहे 0%. हो, बरोबर ऐकलत, 0%. म्हणजे काही गोष्टींवर सरकार अजिबात कर लावत नाही. या अशा वस्तू आहेत ज्या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक मानल्या जातात. उदाहरणार्थ, अन्नधान्य, भाज्या, दूध, मीठ यांसारख्या वस्तूंवर आणि आरोग्य सेवा व शिक्षण यांसारख्या सेवांवर 0% GST आहे. जेणेकरून या मूलभूत गोष्टी सगळ्यांना सहज परवडतील. आता पुढे जाऊया. पुढचा टप्पा आहे 5%चा. हा दर अशा वस्तूंवर लागतो ज्या रोजच्या वापरातल्या आहेत पण अगदी मूलभूत नाहीत. जसं की घरात लागणारा LPG सिलेंडर, चहा, खाद्यतेल, मसाले आणि सेवांमध्ये रेल्वे किंवा बसचा प्रवास, या सगळ्या गोष्टी 5%च्या कक्षेत येतात. चला, आता जरा कररचनेच्या मधल्या टप्प्यात प्रवेश करूया. इथे अशा वस्तू येतात जे आपण सर्रास वापरतो. हा आहे पहिला स्टँडर्ड रेट, 12%. यात अनेक प्रक्रिया केलेले पदार्थ आणि काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू येतात. बघा, लोणी, तूप, सुकामेवा आणि हो, आपला मोबाईल फोनसुद्धा. म्हणजे आपण हळूहळू गरजेच्या वस्तूंमधून सोयीच्या वस्तूंकडे सरकतोय हे इथं लक्षात येतं. आणि आता येतो तो दर जो GST मधला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळीकडे दिसणारा आहे, 18%. हा दर इतका महत्त्वाचा का आहे? कारण हाच तो सर्वात सामान्य GST दर आहे. अर्थव्यवस्थेतल्या बहुतेक वस्तू आणि सेवा ह्याच दराच्या कक्षेत येतात. ज्यासाठी वेगळा दर सांगितलेला नाही, त्यावर सरळ 18% टॅक्स लागतो. आणि हा चार्ट बघा, किती स्पष्टपणे दिसतंय. 18%च्या दराने अर्थव्यवस्थेचा किती मोठा भाग व्यापला आहे, नाही का? ह्या मोठ्या गटामध्ये कॉम्प्युटर, प्रिंटरसारख्या वस्तू येतात, कुरिअर सेवा येतात आणि हो, सिनेमा नाटक बघायला जातो त्यावरही याच दराने कर लागतो. आता आपण जाऊया थेट सर्वोच्च कर दराकडे. हा दर खास करून ऐशारामाच्या म्हणजे लक्झरी वस्तूंसाठी ठेवला आहे. हा आहे सर्वात जास्त दर, तब्बल 28%. हा दर अशा वस्तूंवर आणि सेवांवर लागतो ज्या अत्यावश्यक नाहीत किंबहुना चैनीच्या मानल्या जातात. उदाहरणार्थ, महागड्या गाड्या, एअर कंडिशनर, पंचतारांकित हॉटेलमधला मुक्काम आणि तंबाखूजन्य पदार्थ, या सगळ्यावर 28% कर लागतो. या मागचा उद्देश हा असतो की एकतर यातून जास्त महसूल मिळावा किंवा लोकांचा वापर कमी व्हावा. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण काही महत्त्वाचे नियम आणि या सगळ्या माहितीचा सार पाहणार आहोत. अच्छा, आता इथे काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हे जे GSTचे दर आहेत
ते सरकार ठरवतं आणि ते वेळोवेळी बदलूही शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वीज, पेट्रोल, डिझेल यांसारख्या गोष्टी अजूनही जीएसटीच्या कक्षेत आलेल्या नाहीयेत. तर चला एकदा पटकन उजाळणी करूया. जीवनावश्यक वस्तूंवर 0%, सामान्य वापरावर 5%, ग्राहक वस्तूंवर 12%, बहुतेक सगळ्या वस्तूंवर 18% आणि ऐशारामाच्या वस्तूंवर थेट 28%. सोपं आहे की नाही? आणि जाता जाता एक विचार करण्यासाठीचा प्रश्न. ही सगळी माहिती मिळाल्यानंतर आपल्या रोजच्या खरेदीवर, आपल्या बजेटवर या वेगवेगळ्या जीएसटी दरांचा नेमका काय आणि कसा परिणाम होतो याचा कधी विचार केला आहे का?